अवैध जनावरांची वाहतूक पकडली, 30 जनावरे व टेम्पोसह 4,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मुखेड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धाडसी कारवाईत जांब परिसरात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो पकडण्यात आला आहे। या कारवाईत 30 जनावरे व एक पिकअप टेम्पो मिळून 4,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 10 ऑक्टोबर रोजी रात्री मुखेड पोलीस ठाण्याचे अंमलदार मारुती मेकलेवाड हे कर्तव्यावर हजर असताना पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी जांब बुद्रुक येथील आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते। मेकलेवाड व त्यांच्या पथकाने रात्री 11:15 वाजता गस्त सुरू केली। दरम्यान माहितीदाराकडून माहिती मिळाली की जांबकडून मुखेडकडे एक टेम्पो भरून जनावरे नेली जात आहेत। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंचांना सोबत घेऊन जांबच्या सरकारी दवाखान्याजवळ नाकाबंदी केली। रात्री सुमारे 12 वाजता एक पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो ज्याचा क्रमांक MH26BE 8548 दिसला। त्याची तपासणी करताच टेम्पोमध्ये जनावरे गर्दीने आणि यातनादायक अवस्थेत भरलेली आढळली। चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ही जनावरे धर्मापुरी येथील वसीम व्यापारी यांच्या घरातून लोड करण्यात आली असून हैदराबादच्या मंडीत विक्रीसाठी घेऊन जाण्याचा त्यांचा हेतू होता। पंचासमक्ष पाहणी केली असता 27 रेडे म्हणजे हलगट आणि 3 वगारी असे एकूण 30 जनावरे तसेच एक पिकअप टेम्पो मिळून एकूण किंमत सुमारे 4,86,000 इतकी असल्याची आढळले। सर्व जनावरे सुरक्षिततेसाठी गोशाळेत जमा करण्यात आली असून वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे। या प्रकरणी आरोपी अंकुश कांबळे, रईस कुरेशी, शादुल शेख, साठेनगर कंधार व वसीम व्यापारी धर्मापुरी तालुका परळी यांच्या विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 1960 कलम 11(1) घ तसेच मोटार वाहन कायदा 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुखेड पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे अवैध जनावर वाहतूक रोखण्यात यश आले असून पुढील तपास सुरू आहे। आवाज बहुजनांचा।